आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मेट्रो आणि मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक ही सुरळीत सुरू नाहीये, तर मुंबईतील मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे बंद पडली आहे। तांत्रिक कारणामुळे वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती आहे। संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर दरम्यानची वाहतूक ही बंद आहे। घाटकोपर वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची स्थानकावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आणि कामावर जाताना मेट्रोमध्ये बिघाड झाल्यानं प्रवासी हैराण झाले। घाटकोपर वर्सोवा या ठिकाणच्या मेट्रो वाहतुकीवर परिणाम झालाय। तांत्रिक कारणामुळे मोनो रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। मुंबईतील मोनो रेल्वे मार्गावरची वाहतूक ही बंद आहे। मेट्रो स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेला चाकरमानी जो आहे, नोकरदार वर्ग जो आहे, तो मेट्रोने प्रवास करत असतो ऑफिस गाठण्यासाठी। मात्र मेट्रोमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले, त्याच्यामुळे ही सेवा सुद्धा सकाळपासूनच बंद आहे। त्याच्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। मेट्रो स्थानकावरची दृश्य आपण पाहताय। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश, मोनो आणि मेट्रो दोन्ही सेवांमध्ये एकाच वेळेला तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच वृषाली, आपण सध्या घाटकोपर मेट्रो स्थानक या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो महिला आणि पुरुष यांच्या दोन दोन रांगा जे ते लांबपर्यंत गेलेल्या आहेत, लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पाहायला गेलं तर या मेट्रो स्थानकामध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे या गाड्या काही लेट आहेत, त्यामुळे या नागरिकांना प्रवाशांना कामावरती जाण्याचा विलंब लागत आहे। पाहू शकतो ही रांग जी आहे ते किती लांबपर्यंत गेलेली आहेत। पाहू शकतो जशी तिकीट काउंटरवरती तिकीट काढण्यासाठी रांग लागते, जसं देवळाच्या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी रांग लागते, तशी ही रांग जी आहे ते लांब लचक जी आहे ते घाटकोपर स्टेशनच्या बाहेरपर्यंत गेलेली आहेत। त्यामुळे घाटकोपर मेट्रो स्थानकावरती घाटकोपर ते वर्सोवा जाणारी जी मेट्रो आहे ती मेट्रो सुरळीत आता कधीपर्यंत होईल ते पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी ही रांग जी आहे ते आपण पाहू शकतो, लांबच लांब रांग आपल्याला पाहायला मिळते। घाटकोपर स्थानक परिसरात मेट्रोच्या ट्रेनसाठी ही जी रांग लागलेली आहे, त्यामुळे नक्कीच आता सकाळची वेळ आहे, चाकरमान्या कामावरची जाण्याची वेळ आहे। मात्र अशा प्रकारची जर लचक रांग असेल तर कधी कामावरती पोहोचेल हा देखील प्रश्न उद्भवतोय। मात्र आपण त्यांना विचारूया, लांब रांग इथे लागलेली आहेत, कुठेतरी तिकीट काउंटरसाठी रांग लागते, तशीच देवदर्शनासाठी रांग लागते, अशी मोठी रांग इथे लागलेली। काय सांगाल मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे? तांत्रिक बिघाड तर काय नेहमीच आहे साहेब। आज हार्बर लाईन क्रॉस करून यायचे, वेस्टर्न लाईन क्रॉस करून यायचे, सेंट्रल लाईन क्रॉस करून यायचे आपल्याला, पण हा योग काही जात नाही कधी, हा नेहमीचा योग लागलेला आमच्या पाठोपाठ। पण यापेक्षा पंढरपूरला जाऊन लाईन लावलेली बरी वाटेल। नक्कीच पंढरपूरला लागल्या कशी लांब लागलेली आहे, काय वाटतं तीपर्यंत ही पूर्णतः तात्काळ मार्गावरती लागेल रेल्वेच्या? हे हर टाइमच आहे, दरवेळेच आहे। आपण काय सांगू शकत नाही याच्याबद्दल की जेवणावरती जायला विषय होतोय। हो, नक्की होतोय। नक्कीच ही जी रांग आहे ती जशी पंढरपूरला जावं लागेल की काय असं म्हणताय तिकडचे प्रवासी, त्यामुळे मोठी ही रांग पाहू शकतो। काही स्टेशनच्या बाहेरपर्यंत ही रांग गेलेली आहे, त्यामुळे हा तांत्रिक बिघाड आता कधीपर्यंत दुरुस्त होईल आणि त्यानंतर आता या मेट्रोमध्ये नक्कीच गणेश, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर मोनो रेल्वेमध्ये सुद्धा काही बिघाड झालेले आहे, तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्याच्यामुळे मोनो रेल्वे सुद्धा आता बंद पडलेली आहे। आनंद पांडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आनंद, कधीपर्यंत मोनो रेल्वेची सेवा सुरू होईल, काय सांगण्यात आलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते? हो स्वाती, जर बघितला तर आम्ही दादर रेल्वे स्टेशनवर आहे। तुम्ही बघू शकता की हे दोघं गेट बंद करण्यात आले होते आणि जे प्रवासी आहेत त्यांना खाली करण्यात आलेलं आहे। सध्या मोनोरेल 1 तासापासून बंद आहे, लोकांना आतमध्ये सोडण्यात येत नाहीये आणि MMRDA कडनं माहिती देण्यात आली आहे की ग्लिचिंग आलेलं आहे, टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून मोनोरेलचे जे बंद आहे 2 नवीन गाड्या सोडण्यात आलेली आहे। आतापर्यंत कुठलीही गाडी दिसली नाहीये। सध्या कधीपर्यंत हे सुरू होईल काय माहिती सध्या MMRDA कडनं मिळत नाहीये। स्वाती, धन्यवाद आनंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।